मेरे ना 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 ना. बन्या, अरे किती वेळ असं बसणारस? तिचा काहीतरी विचार कर. नाही. म्हणजे ती नकोय तुला? नकोय. ती दुसऱ्याकडे गेली तर चालेल? ओके. आता तिलाच मी नकोय तर मी तरी का झुरत बसू ना तिच्यासाठी. जाऊ दे ना. त्यापेक्षा तुम्हाला माझा चहा. मामा, तू माझा चहा पितोयस? तूच बोललस ना ती दुसऱ्याकडे गेली तरी चालेल. तू मला तिच्याबद्दल विचारलंस ना. मी तुला टीच्याबद्दल विचारलं. रडा नको, रडा नको. रडलंस का तू बाथरूम मध्ये जातस आणि माका कळली ना का शेजारच्या कविता बहिणीकडे जाऊचा लागता. मामा, हा, तुला बोललो होतो ना की माझं प्रेम सोनमला इथपर्यंत घेऊन येईल. असं कधी बोललो होतस? आपणच का झुरत बसायचं असं बोललो होतस ना. काय ता? अच्छा अच्छा, सांगायचं ना आता. हा, असाच बोललो. हा, आता मी बोलू? थांब, आत ये. खरं तर सोनम तुला काहीच बोलायची गरज नाहीये. मी केव्हाच माफ केलंय तुला. डोक्यावर पडलेलो भाचो बोलला नाही ना त्या का बोलला नाही. सॉरीचा आवाज इतक्या जड असताना मला बॅग भरून आणाव्या लागतं. वा मामा वा, आज सामाजिक. तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. तू इतकी बॅग का घेऊन आली आहेस? घरातून पळून वगैरे आलीस की काय? हो. हो म्हणाली. हो म्हणाली. हो म्हणाली. काय म्हणालीस? अरे हो म्हणाली. काय व्याकरण चेक करत? मानव, मी घरातून पळून आली आहे. अरे वा. अगं पण का? कारण माझं ज्याच्यावर प्रेम आहे मला त्याच्याशीच लग्न करायचंय. मला माझ्या बॉयफ्रेंड बरोबरच लग्न करायचंय. बघितलं मामा. पण सोनम मला माफ कर. खरं तर अजून मी या गोष्टीसाठी तयार नाहीये. अरे पण तुझा तयार असण्याचा काय संबंध? म्हणजे? पप्प्या. मामा, आता काय करू? पटकन जवळ घ्या देऊन टाक ना. कमी देव मामा. पप्प्या. अगं बाई, हळू बोल ना. पप्प्या नावाचा कोणतरी ऐकायचं आणि उगाच आत यायचा. आलो. बापरे, बॅक टू बॅक 2 बॅग इले बघ. थांब रे. बघितलं, बोललो होतो ना हळू बोल. ऐका भाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही असं वेडवाकडं काहीच नाही करत आहोत. ते पप्प्या नावाच्या मुलाला आवाज दिला ना म्हणून. तुम्ही जा ना. ए मलाई पाव, येडा बिडा है क्या? अरे इसलिए ही आए अपन इधर. म्हणजे? अरे मुश्किल के समय में सबको देता है प्यार क्या झप्या. नहीं रे, मेरी दिलबर का वन एंड ओनली पप्या. बघ. कोण? अरे हाच तो ज्याच्यावर आहे माझं प्रेम नितांत. जो नसला की होतंय माझं मन शांत. ज्या प्रेमासोबत लग्न करण्याचा घेतलाय मी पण, या पप्प्यासाठीच ठेवणार मी वटपौर्णिमेचा सण. वा वा वा. थँक्यू बाबा. मग मानव, करशील ना आमची मदत? मामा. काय मामा, मनान सांगलेलं ह्या सगळ्या घडाच्या आधी तुझ्या प्रेमाची नाजूक फुंकर घाल. तू हुंकार देतस बारक्या पोराच्या. मामा माझी बाथरूम हो ना. चल तिकडे. मामा.
अरे रे, नागपूर लाईन चोकअप झाली ना. मामा, माझ्या आयुष्याचा हा कचरा कसा झाला? अरे हे शेंबड्या, शेंबडामुळे झालाय रे, शेंबडामुळे झालाय. कधीपासून रडतोय बघ ना तू. म्हणून असा का शितूचा कचरा झालाय. शिटू? मामा, मला शिटू करतो. सीथू? अरे हो का, एक शिटू पडलो ना म्हणून बोला होतोय रे. अरे नाही रे, त्याला टिशू म्हणायचंय. ते जाऊ दे, तू आता रडू नको बाबा प्लीज. बघ मानव, बघ त्याला किती काळजी आहे. ए हड, ह्याची कसली काळजी? ते बॉक्स मधले शितू संपतील ना म्हणून बोललो मी. पण का सोनम? अरे मग मी काय करू? आपलं भांडण झालं आणि त्यानंतर मी घरी गेले तर हा स्वतःचा बिझनेस करायला आला होता. मग मला असं वाटलं की मी ह्याला कुठेतरी बघितलंय. कुठे? तुला आठवतं आपण आईस्क्रीम खायला गेलो होतो, तिथे तू क्रीमवर हात ठेवून शपथ घेतली होतीस, ए मँगो, ए स्ट्रॉबेरी, ए व्हॅनिला, नीट बघ तुझ्या वहिनीला, तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. आणि मग तू मला मलाई कुल्फी दिली होती. हो, मलाही आठवतंय. पण त्याचा काय? तो कुल्फीवाला कोण होता मानव? कुल्फी, माझा पप्या. तुला आठवतंय रात्री आडवाटेला माझी गाडी बंद पडली होती. कधी? अरे हो, आठवलं. आणि रात्रभर मी तिथेच उभा होतो. तो रिक्षावाला कोण होता? माझा पप्या. वा 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 वा, तुझा नंबर घेऊन ठेवा. कामाचा माणूस आहे. साधारणपणे चिपळूणला जाऊ किती भाडा पडा? मामा ते कसं आहे ना, आपली रिक्षा कुठेही जाऊ शकते आपल्या लोकांसाठी, म्हणजे अगदी चंद्रापर्यंत. आपला दिलदारी आणि रिक्षा सीएनजी हो. एक्झॅक्टली. म्हणूनच हा विचार करून मी ह्याच्या प्रेमात पडले आणि मी ह्याला माझा हात दिला रे. अगं मग हे सांगायला तू माझ्या घरी का आलीस? त्याच्या घरी जायचं ना. ए जिरा बटर, तू खरंच वेळ आहेस का रे? अरे मेरा घर छोटा है लेकिन दिल बड़ा है. काहीतरीच रे. वा, पोरग्या एकदम टॅलेंटेड. हा, थँक्यू मामा. मनू तू प्लीज आम्हाला लपायला जागा दे ना रे काही दिवस. नाही. मानव प्लीज ना, तू बोललेलास ना मला की तू माझ्यासाठी वाटेल ते करू शकतोस. हीच ती वेळ. जर तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस ना तर तू आम्हाला इकडे राहायला दे. आम्हाला? मी याला का जागा देऊ? अरे दिल में नहीं रे, घर में. आता काय, मेरे भाच्या का दिल भी बहुत बडा है. जा तुम्ही याच्या रूम मध्ये जा. चल. आणि तो झोपत आहे सर बाहेरच्या सोफ्यावर. काय नाही? रूम मध्ये दोघे एकसाथ? नाही नाही मामा, नाही, रूम मध्ये नाही. या तर का नाही? बेडरूम कशासाठी असतं त्या तरी थे घडात ना. तुम्ही जा, माझं फुल पाठिंबा. अरे मामा, तू मामा आहेस की कंस मामा आहेस? दटलंय प्रेमाचं प्लगिन होईना लॉगिन गो गो गो. जुरत आहे आरून आरून आणि तू अजून नो नो नो. गुतलंय तुझ्याच झाल्यात टपोरा डोल्यात गो गो गो. चुकलंय तुला बी कळून देना ग सोडून नो नो नो. मेरे लिए तू ही अभी जुलियट जरा जबी. सोडा ना उगच शाउट घेतेस डाऊट तू बी ग. कशा पायी उगच कसला हात कशाला तू बी अंगी बी. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. मामा, मामा, मामा. काय गो? मानव. काय? कशाला जोरात ओरडतेस? हळू जरा. मी आणि माझे हे आम्ही दोघं लग्न करायला चाललोय. अरे वा, गुड डिसिजन. फक्त एक हेल्प हवी. आता काय, तुला रिक्षा आणून देऊ? अरे खजूर, अरे तू खरंच विंडोकेस का? अरे माझी रिक्षा आहे बाळा. अरे मला कशाला रिक्षा हवी असेल? ते काय ना, आम्ही कोर्टात चाललोय. तर कोर्टात कसं ना, कपल सोबत 2 जण लागतात ना सही करायला. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत. फक्त हिच्यासोबत तुम्ही दोघे आले असते तर. मी बस बस झाली आहे तुमची नाटकं. काय रे, तुला ती आवडते ना? हो, आवडते आपल्याला. मग मला सांग, तिला राग आल्यावर तो राग कसा घालवायचा? राग
राग कसा? नाही माहित ना? अरे तिला राग आल्यावर ना तिला मी माझा हात देतो, त्या हाताला ती जोरात चावते, तेव्हा तिचा राग शांत होतो. बरं ते जाऊ दे, ती जेव्हा दुःखी असते तेव्हा तिला कुठे घेऊन जायचं असतं? मला काय, मी कुठे घेऊन जाईल? बेबी बोल, तुला कुठे जायचंय? कुर्ला मनाली कुठे जायचंय बोल. स्वतःच्या मिठीत घेऊन जा. अरे मामा, याला तर काहीच माहिती नाहीये. मुळात माहिती तरी कसं असणार? त्यासाठी एकमेकांवरती प्रेम लागतं. लग्न करायचंय ना तुम्हाला? जा करा लग्न, करा. कसं असतं ना म्हणे, ह्या सगळा माहीत असान त्याचा आता कायच उपयोग नाही. अरे त्या पप्प्यान निदान लग्न करण्याचं धाडस तरी केलंय, आणि तू जाऊ दे, मी तरी तुका कशाक समजवतोय. हा, पण जर समजा ह्याच तू त्याला व्यवस्थित समजावून सांगितलंस तर कदाचित काहीतरी वेगळा घडाक शकता. पण तू जाऊ दे, मरण दे. आता तिचा काय उपयोग म्हणा, गेली ना ती, आता तिला कोण थांबवणार? मी थांबवणार. मी सांगणार तिला, तिला म्हणणार की काय? अरे वेड्या, हेच तर ऐकायचंय मला. अरे मामा, ही तर इथेच आहे, मग तो एकटा कोणाची लग्न करणार? तू आधी बोल, तू काय म्हणणार होतास? मी काय बोलणार होतो, हेच की नको करूस लग्न, म्हणजे त्याच्याशी नको करूस. आपण 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 बघूया ना तुझ्यासाठी चांगला नवरा. मामा हा मला कधी विचारणार? याचा हाच प्रॉब्लेम घालवण्यासाठी आपण एवढा सगळा प्लॅन केला. प्लॅन? कसला प्लॅन? म्हणजे मी नाही, मामाने केला. नाही, मी नाही, हिने केला रे. मी नाही, म्हणजे आम्ही दोघांनी केला. पण का? मामा मला बोलले की तू आपले फोटोज रडत बघत होतास, म्हणून मामानी काय? मामा, अरे वेड्या, मामा बॅगच्या ग्रिपने मारे ना. हा, त्याच्या आधी स्वतः ग्रीप असावी ना, कळलं नाही? अरे खोळ्या, मी त्या पप्प्याक सांगितलंय फक्त मानवला जळवण्यासाठी ना याच्याबरोबर प्रेमाचं नाटक कर. अरे जाऊ दे ना, त्यामुळे निदान आपल्या गोष्टी तरी क्लिअर झाल्या. हा, मग हाक मारू का पप्याला? हा मार. अच्छा, असं? पप्या पप्या. अगं गप ना, नाही तर परत कोणतरी येईल. तुमने बुलाया और हम चले आए. अरे हो काय, वाटच बघत होतो की का? हे ऐक ना मित्रा, थँक्यू. तिच्यावर प्रेम करण्याचं नाटक जे काय आहे ना ते बंद कर, कारण मला आता सगळं कळलंय. तर जा आता. हा, ए नरमपाव, एक असा खवटा देल ना, आपलं इतर प्रेम आहे, नाटक बिटक आपल्याला काय माहिती नाही. आपल्यामध्ये कोणाचा बाप पण अडवा येऊ शकत नाही. हा मामा, मी काय कोणाचा बाप बीर नाही, तुझा तू बघून घे बाबा. काय दाखवतोच तुम्हाला ना. कुठं गेला? काय काय काढतो बघा. अरे मस्त आधार कार्ड, फोटो पण छान आहे, मी घेऊन काय करू? हे बघा, व्हिजिटिंग कार्ड. हा ते ना ठेवायचं, आणि कधी पण आपली गरज लागली ना तर आपल्याला एक फोन करायचा, कळलं का? हा, मुश्किल समय पर सबको देता है प्यार क्या झप्प्या. मीच आहे माझ्या दिलवरचा वन अँड ओनली पप्प्या, कळलं का? काय हे काय म्हणतात माहिती आहे? आगासला तर मागासला आणि पाठसुनीला तर गुरुवार रावला. हो